मलकापुरात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई, 2 आस्थापनांवर छापे, 3 बालकामगारांची सुटका, मालकांवर गुन्हे दाखल. बालकामगार प्रथेला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या नियंत्रणाखालील कृती दलाने मलकापूर शहरात धक कारवाई करत 2 आस्थापनांमधून 3 बालकामगारांची सुटका केली. संबंधित आस्थापन चालकांविरुद्ध बालकामगार व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 सुधारणा 2016 अंतर्गत मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुलै 15 रोजी विशेष तपासणी मोहिमेदरम्यान शिवाजीनगर येथील मल्टी ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस येथे एक, तर मुकाईनगर रोडवरील ख्वाजा गरीब नवाज गॅरेज येथे 2 बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले. कृती दलाने तातडीने तिन्ही बालकामगारांची सुटका करून त्यांना आवश्यक संरक्षण प्रक्रिया पूर्ण केली. कामगार विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही आस्थापनात बालकामगार किंवा किशोरवयीन कामगारांकडून बेकायदेशीररित्या काम करून घेतले जात असल्याचे आढळल्यास त्वरित पोलीस किंवा सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 14 अंतर्गत कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. ही कारवाई कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, अमरावती यांच्या निर्देशानुसार व कामगार अधिकारी शैलेश देशमुख, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दुकान निरीक्षक योगेश गोटे यांच्या नेतृत्वाखालील पथकासह महिला व बालविकास विभाग आणि मलकापूर शहर पोलिसांनी या मोहिमेत सहभाग घेतला. पोलीस टाइम्स मराठी न्यूज.